करूया ब्लेंडरनी हाताने. कंटिन्यू मध्ये याला असं फिरवत राहायचं. मी ही प्रोसेस तुम्हाला फास्ट मध्ये दाखवली आहे, पण मी इफेक्ट आहे तो अशा प्रकारे फास्ट करून एकसारखी ती जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत ब्लेंडरने फिरवत राहायचं आहे. थोडंसं घट्ट होत आलेलं आहे आपलं मिश्रण. आता ही क्रीम आणखी फेटून घ्यायची आहे. क्रीम फेटता थोडीशी घट्टही होत राहते. आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं आहे. जास्तही बीट नाही करायची आपल्याला. हे बघा घट्ट होत आहे क्रीम. तुम्ही बघू शकता हाताने ही घट्ट झाली आहे. अजून आपल्याला थोडंसं याला करायचं आहे घट्ट. हे बघा ही हार्ड पीक आलेली आहे आता आपली. आणि ही क्रीम तयार झाली की नाही हे बघण्यासाठी आपल्याला हे पीक बघणं खूप गरजेचं असते. आणि अशा प्रकारे आपण भांड्याला उलट करूनही बघू शकतो. ती क्रीम जर जागेवरून हलली नाही तर ती झालेली आहे. अशा प्रकारे हाताने बनवलेली क्रीम रेडी आहे.